आज शिवसेना पक्षाचा 60वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने तर सर्वप्रथम मी सर्व शिवसैनिकांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एक या वर्धापन दिनानिमित्ताने एक अतिशय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचाराने शिवसेना पक्षाची स्थापना केली होती त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्याचा निश्चित माझ्यासारखा एक सामान्य शिवसैनिक कार्यकर्ता म्हणून मला आनंद आहे. ज्या वाकचौरीच्या विरोधात तुम्ही प्रचार केला, लोखंडांच्या सोबत राहिला, आज त्यांना स्वागत करण्याची वेळ नाही. राजकारणामध्ये काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि या कशासाठी तर विकासासाठी. आज ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये मोठ्या स्वरूपात शिवसेना पक्षाची वाढ होत आहे. निश्चितच त्यावेळेस जर काही लोक कायदेशीर मार्गाने घटनात्मक तरतुदीचा आधार घेऊन जर आपल्या शिवसेना पक्षामध्ये येणार असतील तर निश्चितच त्यांचं एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून, शिवसैनिक म्हणून त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य मी समजतो. तुमच्या संगमनेर आणि अकोले या दोन विधानसभा मतदारसंघातून वाकचौरेंना मोठ्या प्रमाणात लीड आहे. तुम्ही त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता. नाही, निश्चितच आता त्या परिस्थितीनुसार त्यावेळेस लोकसभा निवडणुकीच्या काही नरेटिव्ह सेट करण्यात आला होता, काही गोष्टी होत्या, काही कळत नकळत चुका झाल्या असतील. परंतु आज मतदारांनी दिलेला कौल, मतदारांनी लोकसभा झाल्यानंतर लगेच विधानसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या बाजूनी मतदारांनी कौल दिला होता. त्यामुळं जे लोकसभेचे निकाल झाले त्यानंतर निश्चितच आज खासदार साहेबांना विकासासाठी अडचणी येत होत्या. जे नेतृत्व होतं त्यांचं त्यावेळेस ते कुठंतरी त्यांना सहयोग करत नसल किंवा त्यांना विकास कामासाठी मदत होत नसेल, म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला असेल असं मला वाटतं. संजय राऊतांचं किंवा ठाकरे गटाचं ऑपरेशन तुडवा आहे. आता कसं वाकचौरेने सर्वेक्षण हे ज्या संजय राऊतांमुळेच शिवसेना पक्ष संपला याचं आत्मपरीक्षण आदरणीय उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी व शिवसेनेच्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे. कारण शिवसेना संपवण्याचं जर सगळ्यात मोठं कोणाचं योगदान असेल ते संजय राऊत साहेबांचं आहे. कसं संरक्षण कसं देणार नाही का? आज याच शिर्डीमध्ये ज्यांनी वल्गना केल्या होत्या त्या शिर्डीत आम्ही येऊन त्यांचं स्वागत करतो. ज्यावेळेस वाकचौरे साहेब शिर्डी मतदारसंघामध्ये येतील त्यावेळेस मोठ्या स्वरूपात जंगी स्वागत सुद्धा आम्ही करणार आहे. आणि इथं ही लोकशाही आहे. इथं कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा जरी तुम्हाला अधिकार असला तर तुम्ही जर अंगावर येणार असेल तर आमचा शिवसैनिक सुद्धा त्यांना सिंगावर घेतल्याशिवाय कोणालाही राहणार नाही. आणि हे घटनात्मक कायदेशीर कायद्याच्या राज्यामध्ये अशा पद्धतीने होणार नाही. नाही, रेल्वेच्या बाबतीत तर मला येऊन आमदार होऊन 1.5 वर्ष झाले. त्याच्या आधी भरपूर गोष्टी झाल्या होत्या, परंतु मी माझी भूमिका त्यावेळेसही ठाम होती, आजही ठाम आहे. कारण नाशिक पुणे हा जो संगमनेर मार्ग, रेल्वे मार्ग जाणं अपेक्षित होतं, हा गेला पाहिजे यासाठी आजही आमचा पाठपुरावा सुरू राहणार. रेल्वे मंत्र्यांनी पुन्हा 2 दिवसापूर्वी जरी ती स्टेटमेंट दिलं असलं तरी त्या संदर्भात वेळ प्रसंगी वरिष्ठ पातळीवरती चर्चा करून मागच्याच वेळेस मी आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदय यांना भेटलो होतो आणि त्यांनी फेर सर्वे करण्याबाबतचा आपण विचार करू असं सांगितलं होतं. जर आम्हाला सगळं आंदोलन करून भविष्यात न्यायप्रविष्ट न्यायालयात जाण्याचा सुद्धा या बाबतीत विचार आम्ही करत आहोत. मी आमदारच सगळ्यांचा आहे. शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांचा असेल, आमच्या लाडक्या महिला असेल, कामगार असेल, सगळ्यांसाठी काम करणार. त्यामुळं शेतकऱ्यांसाठीच नाही तर या समाजातील सर्वच घटकांसाठी निश्चित रस्त्यावर येण्यासाठी मला कधी लाज वाटली नाही आणि कधी वाटणार नाही. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी 2-3 दिवसापूर्वी प्रतिक्रिया दिली की आम्ही वाकचौरेंची झेंडा काढू आणि त्यांच्या तोंडाला काळं मारू. याकडे कसं बघतात? शिवसैनिकांनी हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही. त्यामुळं ज्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल या भ्रमात कुणी राहू नये. का उद्या खासदार वाकचौरे शिर्डीमध्ये आल्यानंतर किंवा या मतदारसंघात आल्यानंतर त्यांना आम्ही विरोध करू तेव्हा त्यांच्या अंगावर जाऊ, ती वेळ परिस्थिती येणार नाही. आरेला कार्य आम्ही त्यांची ढाल बनून, शिवसैनिक सगळे खासदार वाकचौरेंची ढाल बनून त्यांच्या पाठीशी उभे फिरूनच देणार नाही मतदारसंघ. साहेब, आम्ही लवकरच खासदार साहेब येतील त्यावेळेस त्यांचं स्वागत कशा पद्धतीने करतो त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे हे काय आता त्यांची नाईलाज आहे, काही राजकीय अडचणी आहेत त्यांच्या, त्यामुळे त्यांना ते करणं भाग आहे. पण त्यांना बी आता काही त्यातले खासगी लोक सांगता आम्हाला की शिंदे साहेबांचंच नेतृत्व, सर्वमान्य नेतृत्व, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो वारसा आहे हा फक्त शिंदे साहेबच पुढे घेऊन चालले. या निमित्ताने
आपल्या नगर जिल्ह्यातील जॉईंट किलर आमदार माननीय आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या शुभ हस्ते आज साईबाबांच्या समाधीवर चादर चढवली जाणार आहे. त्याचबरोबर आपल्याला म्हणजे डबल धमाका झालेला आहे की शिवसेनेमध्ये आणखी 6 खासदारांची भर पडत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आलेल्या सर्व खासदारांचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही शिर्डी शहरात जमलेलो आहोत. साईबाबांना जाऊन आम्ही साकडं घालणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये खासदार भाऊसाहेब अख्तरे या शिर्डीमध्ये शिवसेनेत आले आहे आणि त्यांच्या माध्यमातून विकासाचे कामं व्हावे. आपल्याला पाणी वळवण्याचं असेल, अनेक प्रकल्प आपले रखडलेले आहेत, ते कामं केंद्र सरकारकडून करून घेण्यासाठी खासदार अख्तरे साहेबांची मदत होणार आहे. आपले शिवसेनेचे 2 आमदार आहे, महायुतीचे आमदार आहे. मोठ्या प्रमाणात आपलं विकासाची घौडदौड सुरू आहे. परंतु एखादा माणूस बाजूला राहून काही करू शकत नाही, म्हणून त्यांनी या प्रवास सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला त्याचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जल्लोष सादर केलेला आहे. त्याचबरोबर आज आम्ही शिर्डीकरांना पेढे आणि साखर पण वाटणार आहोत. गल्ली गल्लीत साखर वाटली जाईल, पेढे वाटले जाईल आणि खासदार भाऊसाहेब अख्तरे यांचं स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर साईबाबांचे 60 वर्ष झाल्याबद्दल शिवसेनेला साईबाबांकडे साकडं घालून बाबांना आज चादर चढवली जाईल. ओके. भवानी